तर आम्हाला मोठा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांची तब्येत ही थोडीशी नरमलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या प्रमुखांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, शेलार साहेबांनी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे त्यांच्या कुटुंबियांपैकी त्यांचे चिरंजीव अनिल सुतार साहेबांनी आणि आज उपस्थित असणारे डॉक्टर शर्माजी खासदार इथले, सौभाग्यवती स्वातीताई आणि तमाम सुतार परिवार, त्या सर्वांना नंतर सांस्कृतिक विभागाचे मंत्री यांना त्यांनी शेलार साहेबांनी ठरवलं की आपण दिल्लीमध्ये जाऊनच हा पुरस्कार द्यायचा। मागे अशाच प्रकारचा एकदा उद्योगरत्न पुरस्कार टाटा साहेबांना, रतन टाटा साहेबांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही दिलेला होता आणि यावेळेसचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज आम्ही इथं आलेलो आहे। एकंदरीतच ज्या प्रकारची शिल्पकार राम सुतार साहेबांनी निर्माण केलेली आहेत, मग सर्वात उंच असं आपलं जे संपूर्ण देशामध्ये जगामध्ये ओळखलं जातं ते गुजरातचं वल्लभभाई पटेल साहेबांचा, सरदार वल्लभभाई पटेल साहेबांचा सर्वात उंच पुतळा, आणि आता इंदोमिलच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील अशाच प्रकारचा भव्य दिव्य अशा जगविख्यात असं शिल्प तिथं उभा करण्याचं काम चाललेलं आहे। आणि अनेक वर्ष आपण, अनेक पिढ्या या महाराष्ट्रातल्या जनतेने, देशातल्या जनतेने बघितलेलं राम सुतार साहेबांचं एकंदरीत काम, आम्ही सगळेजण त्यांच्या या कामाच्या पुढे नतमस्तक होतो। आज त्यांच्या सर्व कुटुंबियांना आम्हाला इथं भेटता आलं, त्यांनी उभा केलेल्या स्टुडिओमध्ये आम्हाला त्या निमित्तानं येता आलं, त्याचं खऱ्या अर्थी समाधान आम्ही त्या बाबतीमध्ये भाग्यवान समजतो। अधिक वेळ न घेता मी माझ्या वतीनं त्यांना मनापासून हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आणि त्यांनी तो स्वीकारला त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा सगळा व्यस्त कार्यक्रम त्यांचा आटपून जेवढा लवकर येत आहे त्या वेळेत ते इथे पोहोचलेले आहेत, त्यांचे मी स्वागत करतो आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या।